अजून सदस्यत्व रद्द झालं नाही। त्यांनी जनतेच्या दबावामुळे राजीनामा मोठ्या मुश्किलीनं काल दिला, काही घेतला नाही त्यांचा राजीनामा, त्यांनी दिला। आणि हे सरकार अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करणाऱ्यांना, सदनिकाचा गैरव्यवहार करणार अशा लोकांना संरक्षण देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे। या राज्याच्या मंत्र्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे डाग लागतायत, भ्रष्टाचाराचे डाग लागतायत। संजय शिरसाट यांच्या विट्स हॉटेल प्रकरणी चौकशी सुरू झालेली आहे। इकडे माणिकराव कोकाटेंना आता अटक पोलिसांना करावीच लागेल। जर बाकीच्या कोणत्या व्यक्तीला अशी सजा झाली असती तर कोर्टातूनच पोलीस त्यांना जेलमध्ये घेऊन जात असतात, परंतु कोर्टाची शिक्षा ठोठावल्यानंतर 3-4 दिवस झाल्यानंतरही माणिकराव कोकाटेंवर कोणती कारवाई झालेली नाही। रावसाहेब दानवे म्हणतायत की उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक आहे। मला असं वाटतं रावसाहेब दानवेंची शेवटची निवडणूक झालेली आहे, त्यामुळे त्यांनी उद्धवजींच्या शेवटच्या निवडणुकीची चिंता करू नये। शिरसाट पण तेच कित्ता करवताना दिसत आहेत। पुन्हा एकदा तीच टीका रावसाहेब दानवे जशा प्रकारची टीका करतायत तेही म्हणतात, संजय शिरसाट पण म्हणतात की शेवटची निवडणूक असेल त्यांची। मला असं वाटतं आमची शेवटची असेल किंवा पहिली असेल, तुमच्या कोणत्या निवडणुका, तुमचं काय खरं आहे, तुम्ही कोणत्या पक्षात आहात। उद्या अमित शहा सांगेल तिथं तुम्हाला जावं लागेल। उद्या तुमचं सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा प्रश्न आहे, पक्षाचा प्रश्न आहे, तेव्हा तुमचाच पक्षच राहील का नाही हा महत्वाचा प्रश्न आहे। निवडणुका तर फार लांब आहे। दानवे साहेब, उद्धव ठाकरेंनी म्हटलं सध्या महाराष्ट्रात एक ड्रग्ज प्रकरण गाजतंय आणि यात भावाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय असाही त्यांनी आरोप केलाय। आणि सुषमा अंधारेंनी या संदर्भात यावरच मुख्यमंत्री आज सकाळी म्हणाले की त्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही, विरोधी पक्ष यावर त्यांचा म्हणजे एकनाथ शिंदेंना जोडण्याचा प्रयत्न। हे एकीकडे माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री वाचवतायत, ज्यांच्यावर सदनिकेच्या प्रकरणात गोरगरिबाची सदनिका गरीबाच असल्याचं भासून घेतलेली आहे। एक इकडे दुसरी गोष्ट, ज्या सुषमाताईंनी आरोप केलेला आरोप नव्हे, पुराव्यानिशी आरोप नाही म्हणता येणार याला, सत्य घटना सांगितलेली आहे। त्याच्यात शिंदे साहेबांचा भाऊ असल्याचे पुरावे त्यांनी दिलेले आहे। असं असताना दुरान्वयाने संबंध असं कसं मुख्यमंत्री म्हणू शकतात। फक्त मला हे सांगा की साताऱ्याची पोलीस जात नाही आणि मुंबईची पोलीस जाऊन पोहोचते, याचा अर्थ काय घ्यायचा। याचाच अर्थ साताऱ्याची पोलीस या सगळ्या ड्रग्ज व्यवसायाला सपोर्ट करत होती। ड्रग्ज व्यवसाय तिथे चालू आहे, रस्ता 75 लाखाच करायची काय गरज, तिथं ना वस्ती आहे ना लोकवस्ती। इथं लोकवस्तीला अजून रस्ते नाही आपल्याकडे, पानन रस्त्याला रुपये पण मिळत नाही, आणि एकीकडे जिथं लोकच राहत नाही तिथं 75 लाख रुपयाचा रस्ता का होतो। याचाच अर्थ हा ड्रग्जचा व्यवसाय सरकारच्या आशीर्वादानं चालू होता। माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या गावाजवळचं गाव हे आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या बंधूंचं नाव आलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री कोणताही तपास न करता स्वतः सगळ्यांना क्लीन चिट देतात। मागे त्या निंबाळकरांना दिली, आता यांना दिली। मला असं वाटतं मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले की काय, हा एक प्रश्न आहे।